आज या रुपनवर परिवाराचं भाग्य असावं, दादांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही कार्य केलेले आहे महाराज, म्हणून तर आज थाटामाटामध्ये द्वितीय पुण्यस्मरण सोहळा साजरा होतोय महाराज. म्हणून तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगताय,
विठ्ठल हरे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु महाराज विठ्ठला विठ्ठला आपुलिया येता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने मज गडत्यांची सेवा तुका मने मज गडत्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा जोडोनिया कर चरणे देवी माता देवी माता परिसावे विनंती माझे पंढरीनाथा परिसावे विनंती माझे पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते महायोगी वरम पुंडरीकाय मुनीन्द्रियं समागत्य तिष्ठन्तमानन्दं कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहित पानी मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंदनं कञ्जनेत्रं सदयदेवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं पूज्यते जे स्वस्फूर्ति प्रदेशं विदीन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं पाण्डुरङ्गा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पाण्डुरङ्गा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरण संतार्या दुसरे चरण संतार्या
शरण शरण जे हनुमंता तुम्हालो राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आपुलिया येता वसे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू मायबाप ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता आकाशाची विशालता समुद्राची अथांगता हिमालयाची उत्तुंगता आईची वात्सल्यता मित्राची सख्यता कधी कधी ओझरापेक्षा कठीण प्रसंगी मृदू शब्द ज्यांच्या वाणीत येतात अशा श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला विठ्ठला विठ्ठला आहे अभंग 4 चरणाचा आहे माई मावल्यांनो अभंग गात्यातील आहे मी प्रत्येक कीर्तनामध्ये बोलून जात असतो ज्या तुकोबारांच्या गात्यातील प्रत्येक कीर्तनकार मंडळी अभंग सेवेकरता घेत असतात मी माझं स्वतःच प्रथमतः भाग्य समजतो सचिनजी महाराज काही ठिकाणी पाहायला गेल्याच्या नंतर काही ठिकाणी कीर्तन करण्यासाठी गेल्याच्या नंतर काही माणसं आम्हाला विचारतात बरं का शिष्टीमध्ये दादा माय बाप गेल्याच्या नंतर माय बापाचं वर्ष श्राद्ध किती दिवस घालायचं नाही का तुमचं काय मत आहे बोला ना रुपनगर वस्ती ना डोंबाळवाडी काय मत आहे तुमचं किती दिवस घालावं मी माझं स्वतःच प्रथमतः भाग्य समजतो आज या ठिकाणी दादांचा द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय काही ठिकाणी गेल्याच्या नंतर माणसं आम्हाला विचारतात की किती दिवस माय बापाचं वर्ष श्राद्ध घालायचं आम्ही अशा माणसांना आमचे संतवीर बंडा तात्या नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतात जोपर्यंत आपण आपल्या माय बापाची इस्टेट खातो तोपर्यंत माय बापाचे श्राद्ध घालावं विठ्ठला विठ्ठला उतराई होण्याकरिता ऐका मंडळी द्वितीय पुण्यस्मरण साजरं करीत आहे म्हणून मी माझं स्वतःच प्रथमतः भाग्य समजतो मंडळी आता माझ्याकडे अगदी 1 तास माझ्या हातामध्ये राहिलेला आहे 1 तासामध्ये मला अभंगाचं चिंतन मांडायचंय आणि घोळ असा एवढा मोठा घोळ झालाय आज परवा कुरकुमचं कीर्तन केलं सचिन महाराज आणि जारचं पाणी पिलो आवाज बसला आणि सर्दी झाली आतमध्ये तोंड आले आणि आज योगायोगा असा आहे की ओम साई शिष्टीमध्ये दादा उपस्थित आहेत आता काय करावं असा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे पण असू दे दादा आता जसं असेल तसं माझे शब्द पुरेसे करून घ्या विठ्ठल विठ्ठल म्हणून आज या ठिकाणी उपस्थित सर्व गुणजन महाराज मंडळी आदरणीय ज्यांच्यामुळे तर या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे आदरणीय रुपनवर परिवाराच्या विनंतीला मान देऊन आदरणीय माझे जीवलक मित्र एक वारकरी भूषण सचिनजी महाराज देशमुख महाराजांच्या विनंतीला मान देऊन सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे आपण सर्व गुणजन महाराज मंडळी रुपनवर परिवार असेल रुपनवर परिवारातील सगळे पै पाहुणे आप्तेष्ट सखे सोरे एकत्रित आलेला आहात कैलासवासी दत्तात्रय दादासाहेब रुपनवर आज दादा 2 वर्ष झाले आपल्या या परिवाराला सोडून गेलेले आहेत त्यांच्या पाठीमागे असणारा परिवार आहे आदरणीय दादांनी मला सांगितलं 2 मुलं आहेत की बानुदास बापू आणि धनंजय दादा 2 असणाऱ्या मुली आनंदा त्यांना अक्का म्हणतात आणि दुसरी असणारी ताई अन्नपूर्णा ताई एक सांगू का तुम्हाला आज या रुपनवर परिवाराचं खरं भाग्य आहे दादांनी मला आल्यानंतर सांगितलं आमच्या घराची परंपरा आहे की 5वीला पोरग जन्माला आलं की आम्ही 5वीला त्यांच्या गळ्यामध्ये माळ घालतो महाराज आज आम्हाला पाहायला भेटतं आम्ही आमचा नगर जिल्हा संभाजीनगर जिल्हा सोडला की आम्हाला तिथून पुढे मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतं की तिकडली सगळे मंडळी भाविक आहेत सगळे मंडळी माळकरी आहेत पण मला इतका आनंद होतोय की या परिवारामध्ये कीर्तन करत असताना खरं तर आज अभंग हा पाहिजे होता सचिन महाराज आवडे देवा अशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिस हा अभंग पाहिजे होता आमच्या महाराजांच्या विनंतीला मान देऊन हा अभंग निवडलेला आहे खरं या परिवाराचं भाग्य का समजतो मंडळी अहो पोरग जन्माला आल्याच्या नंतर 5वीला आम्ही माळ घालतोय परिसरामध्ये बारामती तालुका असेल माळशिरस तालुका असेल असं एकच घर मला आज पाहायला मिळालं की या परिवारामध्ये 5वीला पोरग जन्माला आल्याच्या नंतर
5 दिवसाने त्याच्या गळ्यामध्ये माळ टाकली जाते महाराज. काय भाग्य समजावं. जसं म्हणतात की मराठवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर पोरग जन्माला येताना स्वरात रडतंय बघा. आज तुम्ही बघा कलाकार सगळे मराठवाड्यातले तयार आहेत ना. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आई आणि बाप सांगण्याकरता जे स्फूर्त झालेले आहेत ते मराठवाड्यातलेच कीर्तनकार आहेत ना सगळे. हा बघा भाग्य समजावं महाराज. म्हणून आज दादांवरती काय बोलावं. मी तासभर जर दादांचं वर्णन करत बसलो तरी मला वेळ अपुरा पडेल. म्हणून आज या परिवारातलं एक चांगलं वारकरी रत्न 2 वर्ष झालं निघून गेले. मुलांवरती मुलींवरती चांगले संस्कार करून मी नेहमी सांगत असतो महाराज, जन्माला आल्याच्या नंतर माणसानं आपल्या मुलावरती आणि मुलींवरती चांगले संस्कार केले पाहिजेत. ही बोलणं काळाची गरज आहे माय का. आज बरेचशी लेकरं महाराज आपल्या स्वतःच्या मायबापाला सांभाळत नाहीत. एक सांगून जाऊ का तुम्हाला, मुलांवरती का संस्कार करणं काळाची गरज आहे. मी 2006-07 साली आळंदी तीर्थामध्ये राहत असताना आम्हाला काही तरुण पोरं म्हणायचे कार्यक्रमाला जाताना, महाराज अहो तुम्ही तरुणपणामध्ये धोतर घालून कीर्तन करता, तुम्हाला लाज नाही का वाटत. कॉलेजची पोरं आम्हाला बोलायची. बसमध्ये बसल्याच्या नंतर अशा तरुण पोरांना आम्ही कॉलेजच्या पोरांना बोलायचो, बाबा धोत्रामध्ये जो आनंद आहे तो आम्हाला आनंद कुठंच पाहायला मिळत नाही. बघा कीर्तनामध्ये तुम्ही धोत्रावरती उभा राहा, वारकरी फेरा वाटणार नाही का. धोत्रावरती कीर्तन करत असताना एवढा आम्हाला आनंद वाटतो. अशा पोरांना मी चटकन उत्तर दिलं, हे दादा अरे या धोत्रावरती कीर्तन करत असताना या महाराष्ट्रातल्या मातीतला दिवसाला 80,000 रुपये कमवणारा माणूस असू द्या. काय म्हटलं मी डोंबळवाडीकर, ऐका का. या मृत्यू लोकातला दिवसाला 80,000 रुपये कमवणारा माणूस असू द्या, तो आमच्या धोत्रावाल्याच्या पायाला लागतो. ही आमची ताकद नाही, ही आमच्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. जगाच्या पाठीवरती धोतर घालावं महाराज. मुलांवरती संस्कार करणं फार काळाची गरज आहे. आज या दोन्ही मुलांनी दोन्ही मुलींनी आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता महाराज हा द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे. म्हणून आजच्या सेवेकरता महाराज दादांनी त्यांच्या जीवनामध्ये पंढरपूरची आषाढीची वारी मला दादांनी सांगितलं पूर्ण केली. एकही वारी चुकून दिलेली नाही. दादांनी तेवढेच मुलांवरती तेवढेच मुलींवरती संस्कार केले. म्हणून मला एक म्हणा असं वाटतं महाराज, बाप या मूर्ती लोकांमध्ये जन्माला यावा, पण तो बाप कसा असावा महाराज. जगियेचा बाप व्हावा, 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 जगियेचा बाप कसा असावा हे कळून येतं बरं का महाराज. जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. जगाच्या पाठीवरती बाप कसा असावा. खरं या दादांनी आज आपल्या परिवारावरती चांगले संस्कार केलेले आहेत माय बाप. म्हणून मी माझं स्वतःचं भाग्य समजतोय की द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. मी माझं प्रथमतः भाग्य समजतो. एकच वाक्य बोलून जाईन, सगळ्यांचं वर्णन करत बसत नाही. एक वाक्य सांगून जाईल, मी माझ्या अभंगाच्या चिंतनाकडे वळण्याचा प्रयत्न करेल. आज माझ्या जीवनातील आहे खरं पावन घडी, आज माझ्या जीवनातील आहे खरं पावन घडी. कीर्तनाकरिता उपस्थित मंडळी आहेत बडी बडी महाराज. त्यामुळं माझ्या हृदयात होती थोडी धडधडी. तुम्ही सगळे कृपा कराल थोडी तर कमी होईल धडधडी. बसलेल्या मंडळींनी हाताच्या घडीची करा मोडामोडी. दोन्ही हातांनी वाजवा टाळी. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी. महाराज फार पुढे निघून गेली आहे माझी घडी. मला कीर्तनाकरिता वेळ अतिशय शिल्लक राहिली थोडी आणि नियोजित वेळेमध्ये आपल्याला कीर्तन सेवा करायची वेडी वाकडी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे तो अभंग माझ्या श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग गात्यातील आहे. माझे श्री गुरु ज्ञानाई गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष सुरेशजी महाराज सोळबाबा नेहमी कीर्तनामध्ये एक वाक्य सांगत असतात आणि मोठ्याच ऐकून मोठं चांगलं बोलण्याचा माणसानं प्रयत्न केला पाहिजे, नाही का? आम्हाला मोठ्या माणसांचं ऐकायची सवय लागलेली आणि तीच वाक्य आम्ही पुढच्या मंडळींना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जेवढी मंडळी माझ्यासमोर उपस्थित आहेत, अभंग माझ्या श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग गात्यातील आहे. मी जाता जाता एक तुम्हाला प्रश्न विचारून जाईल. माई माऊल्यांनो, किती जणांच्या घरामध्ये माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाता आहे? त्या मंडळींनी प्रामाणिकपणाने या धर्माच्या मंडपामध्ये हात वरती करायचे. गाता कोणाच्याच घरामध्ये नाही का? जो गाता इंद्राणीच्या पाण्यावरती तरंगला गेला, इकडे कोणाच्याच घरामध्ये नाही का? करा ना प्रामाणिकपणे हात वरती. आमचे श्री गुरु नेहमी वाक्य सांगत असतात, बाबांनो, तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाता प्रत्येकाच्या घरामध्ये असावा. महाराज म्हणतात, ज्याच्या घरामध्ये गाता असेल त्याचा माता जागेवरती राहिल्याशिवाय राहत नाही. आमच्या गुरुवाऱ्यांनी गोड वाक्य तयार केलं, ज्याच्या घरात आहे गाथा, ज्याच्या घरात आहे गाथा, त्याचा जागेवर राहील माथा. ज्याच्या घरात नाही गाथा, त्याला खाव्या लागत्या कंबारट्यामध्ये लाथा. तो गाथा प्रत्येकाच्या घरामध्ये असावा. जो गाता इंद्राणीच्या पाण्यावरती तरंगला गेला महाराज, त्या तुकोबरायांच्या गात्यातील आज सेवेकरता अभंग निवडलेला आहे. आज ते तुकोबराय या अभंगामध्ये महाराज धन्य माता पिता तयाची या माता पित्यांना धन्यता देत आहेत. कुठले माता पिता धन्य आहेत महाराज? ऐका, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या माय बापांना धन्यता देणं योग्य आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय निवृत्ती नाता अधिचारी भावंडांच्या माय बापांना धन्यता देणं योग्य आहे का? जगाच्या पाठीवरती माय बाप आपल्या स्वतःच्या लेकरांच्या हिताचा विचार करत असतात, त्यांना माय बाप म्हटलं बरं का महाराज? सांगू का तुम्हाला, जगाच्या पाठीवरती या मृत्यू लोकांमध्ये संत महात्मे जन्माला आले. संतांनी तुमच्या आमच्यावरती फार मोठे उपकार केलेले आहेत. संतांचे उपकार आहेत, माय बापांचे सुद्धा उपकार आहेत. जगाच्या पाठीवरती याच कलियुगामध्ये याच मृत्यू लोकांमध्ये असे काही संत महात्मे मंडळी जन्माला येऊन गेले महाराज. सांगू का तुम्हाला, नुसते संत महात्मे मंडळी जन्माला आले नाहीत, तर महिला संत महात्मे मंडळी सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येऊन गेल्या. सांगूच का तुम्हाला यादी सांगून जाईन तुम्हाला. या मृत्यू लोकांमध्ये असे काही संत महात्मे मंडळी जन्माला येऊन गेले महाराज. त्यांनी आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवला. विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज, सावता महाराज, चोखोबराय, निळोबराय, नारा, विटा, गोंदा, महादा, सखुबाई, जनाबाई, मीराबाई, बहिणाबाई, लाडाई, गोडाई, येसाई, साखराई, जनी जनार्दन महाराज, रामा जनार्दन महाराज, संत तुकडोजी महाराज, गुरुनाम गुरु सद्गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराज, बंकट स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, इगतपुरीकर, मारुती महाराज, आळंदीकर आणि आपल्या बारामती तालुक्यापासून 15 किलोमीटरच्या अंतरावरती एक महात्मा जन्माला आला, कनेरी तीर्थक्षेत्र काळे बाबा. नवे आज या कलियुगामध्ये ज्यांचा उत्सव आम्ही थाटामाटामध्ये साजरा करतो महाराज, ते श्री संत सद्गुरू बाळू मामा म्हणून. आणि भीमा नदीच्या काठावरती जे संत महात्मे जन्माला आले ते संताजी महाराज पवार. या संत महात्म्यांची यादी का सांगितली? ही माणसं पुण्यवान होती की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. या संत महात्मे मंडळींनी मला महाराज भक्तीचा मार्ग सांगितला. संत महात्मे मंडळींची तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत महाराज. एकाला आणावं लागतं, एकाला स्वइच्छेने यावं लागतं, त्याच्यामध्ये देवाला आणावं लागतं. महाराज म्हटले, आणेला ही रूपाबळी करुणी खळे हरिदासी. देवाला आणावं लागतं. जिथं जिथं कीर्तन असेल, जिथं जिथं नामचिंतन चालू असेल, त्या ठिकाणी तुम्हाला मला यावंच लागतं. आणि संत हे येत असतात. संत कशा करता या मृत्यू लोकांमध्ये आले?
केवळ तुमचा आमचा उद्धार करण्याकरता मायबाप अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा. या मृत्यू लोकामध्ये संत महात्मे मंडळी जडाचा उद्धार करतात, जीवाचा उद्धार करतात. मला वाटतं संतांचे सुद्धा तुमच्या आमच्यावरती फार मोठे उपकार आहेत मायबाप. जितके संतांचे उपकार आहेत तितकेच मायबापाचे सुद्धा तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत. जगाच्या पाठीवरती विश्वमाऊली ज्ञानोबारांचं चरित्र डोळ्याच्या समोर आणा. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र डोळ्याच्या समोर आणा. मला सांगा वयाच्या 22व्या वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबाराय समाधी घेण्याचा विचार करतायत. जगाच्या पाठीवरती मायबाप आपल्या लेकरांच्या हिताकरता देहांत प्रायचित्त स्वीकारायला जर तयार होत असतील, जगाच्या पाठीवरती 22 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी असं या मृत्यू लोकांमध्ये काय कार्य केलं मंडळी ऐका. अहो आम्ही गावाकडची माणसं सहज बोलून जातात, 16 वर्षाचं पोरग झालं पण पोरा तुला काही सुद्धा कळत नाही रे. जगाच्या पाठीवरती आम्ही आमच्या लेकराला बोलून जातोय दादा, अरे तू 16 वर्षाचा झाला तरी तुला अजून काही सुद्धा कळत नाही. जगाच्या पाठीवरती या कलियुगामध्ये वय होतं फक्त 16 वर्षाचं. 16व्या वर्षी माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी काय करावं, जगाच्या पाठीवरती विश्वमाऊली ज्ञानोबारांनी 16व्या वर्षी स्वतःचं मन स्वतःची बुद्धी स्थिर केली. त्यावेळेस ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जन्माला आला महाराज. एवढी सोपी गोष्ट आहे काय. 16व्या वर्षी माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाला जन्म दिला आणि 22 वर्षाच्या कालावधीमध्ये असं काय कार्य माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारांनी केलं महाराज. ऐका मंडळ ऐका. अहो कोणाचं तरी चरित्र सांगण्यापेक्षा संताचं चरित्र आपल्या मुखातून बाहेर पडावं. वयाच्या 22 वर्षामध्ये स्वतःच्या लेकरांच्या हिताचा विचार करणारे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता होते. पैठणला गेलेले, पैठणला जाऊन ब्रह्मवृंदांना विचारतात आमच्या मुलांच्या मुंजी आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये झाल्या पाहिजेत म्हणून. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं ब्रह्मवृंदांना सांगितलं, पैठणच्या लोकांनी सांगितलं, तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या मुंजी व्हाव्या वाटत असतील, आळंदी तीर्थामध्ये तुमच्या मुलांना न्याय मिळावा वाटत असेल तर आम्ही तुम्हाला एक सिद्धिपत्र देतोय. ते पत्र घेऊन जावा. तुम्हाला देहांत प्रायचित्ताशिवाय दुसरं कोणतं प्रायचित्त नाही. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं मान्य केलं. स्वतःच्या लेकरांच्या हिताचा विचार करणारे जगाच्या पाठीवरती आम्हाला फक्त माय बाप बघायला भेटतात. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं पैठणहून महाराज देहांत प्रायचित्ताचं पत्र घेऊन आले. काळोख्याची रात्र होती. ऐका मंडळी, रुक्मिणी आई साहेबाला असं वाटलं आपल्याला आपल्या लेकरांच्या हिताकरता आपण इंद्रांच्या डोहामध्ये उड्या टाकायला जाणार आहे, देहांत प्रायचित्त स्वीकारणार आहे. सण नसताना देखील रुक्मिणी आई साहेबांनी पहाटे उठावं, पुरणपोळीचा स्वयंपाक बनवावा. पुरणपोळीचा स्वयंपाक तयार केला. निवृत्ती दादाला जवळ घेतलं, सोपानाला जवळ घेतलं, विश्वमाऊली माझ्या ज्ञानराजाला जवळ घेतलं मंडळी. 7 वर्षाच्या लेकीला जवळ घेतलं मंडळी. ऐका मंडळी, ती माय स्वतःच्या लेकरांना जवळ घेऊन हाताने पुरणपोळीचा घास भरवत होती. हो, त्या रुक्मिणी आई साहेबांनी पोटभर जेव घातलं. रात्र पडलेली आहे, काळोख्याची रात्र आहे. निवृत्ती दादाच्या मुखारविंदवाणीतून गोड शब्द बाहेर पडले, आई अगं सण नसताना देखील पुरणपोळीचा स्वयंपाक कशा करता बनवला ग तू. आईनं निवृत्ती दादाची समजूत काढली. निवृत्ती दादा, मला सहज इच्छा झाली म्हणून मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे. 4 लेकर खुशीत घेऊन झोपणारे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता काय प्रेम करतात माय बाप लेकरांवरती महाराज. काळोख्याची रात्र पहाट उजडायला लागलेले आहे. विठ्ठल पंत उठले, निवृत्ती दादाच्या डोक्यावरून हात फिरवला, सोपानाच्या डोक्यावरून हात फिरवला, विश्वमाऊली ज्ञानराजाच्या डोक्यावरून हात फिरवला, 7 वर्षाच्या लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला मंडळी. आणि विठ्ठल पंत झोपडीच्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचले. पत्नीला खुणवतात, रुक्मिणी सकाळ झाली तर आपल्याला इंद्रांच्या डोहामध्ये उड्या टाकता येणार नाही, देहांत प्रायचित्त स्वीकारता येणार नाही, चल लवकर. आईचं काळीज असतं महाराज. आई लेकराच्या जवळून बाजूला येत नव्हती, अश्रू अनावर झालेत. ती रुक्मिणी आई साहेब डसा डसा रडते. हो, जगाच्या पाठीवरती माईचं अंतकरण हळू असतं महाराज. एका दिवसाची रोज भाकरी करून घालणारी आई आम्हाला कळाली, पण वर्षभराचं घरामध्ये पीठ आणून ठेवणारा बाप आम्हाला कळालेला नाही मंडळी. आईचं अंतकरण होतं. आई लेकराच्या जवळून बाजूला येत नव्हती. ऐका मंडळी, रुक्मिणी सकाळ झाली तर ही या लेकरांना देहांत प्रायचित्त आपल्याला त्यांच्याकरता स्वीकारता येणार नाही, चल लवकर. निवृत्तीच्या डोक्यावरून सोपानाच्या आणि विश्वमाऊली ज्ञानोबाराय 7 वर्षाच्या लेकीच्या डोक्यावरून आई साहेबांनी हात फिरवला. विठ्ठलपंतापर्यंत जाऊन पोहोचले.
तेवढ्या वेळामध्ये जाता जाता निवृत्ती दादाला थोरल्या पोराला जाग आली. आईच्या डोळ्यातलं पाणी निवृत्ती दादाने पाहिलं मंडळी. आई, अगं रात्र असताना देखील तुझ्या डोळ्याला पाणी का ग आलं आई? आई साहेबांनी सगळी घडलेली हकीकत सांगायला सुरुवात केली. निवृत्ती, तू जागा झालेला आहे. जगाच्या पाठीवरती माय बाप निघून गेले की जगाच्या पाठीवरती माया संपून जाते, आधार संपून जातो. ऐक, जाता जाता तुला सांगून जाते, खूप फार मोठी जबाबदारी तुझ्या अंगावरती टाकून जाते. आम्ही तुमच्या हिताकरता देहांत प्रायचित्त स्वीकारायला निघालेलो आहे. देहांत प्रायचित्त स्वीकारतोय तुमच्याकरता. निवृत्ती दादांनी स्वतःच्या आईला कडकडून मिठी मारली. आई, आम्हाला सोडून तुम्ही देहांत प्रायचित्त स्वीकारायला निघालाय, पण सोपाना उठण्याच्या नंतर त्याची समजूत कोणी काढायची का? दादा, अरे आईची माया आणि बापाचा आधार आता तुलाच द्यायचा रे निवृत्ती दादा. तू मोठा आहे ना यांच्यामध्ये. निवृत्ती दादाचे अश्रू अनावर झाले. निवृत्ती दादा डसा डसा रडायला लागला. जाता जाता मुखारविंद वाणीतून गोड वाक्य बाहेर पडलं. ए आई, अगं सोपाना उठल्याच्या नंतर सोपानाची समजूत मी काढल ग. माझा ज्ञान राजा उठल्याच्या नंतर ज्ञान राजाची समजूत मी काढल ग आई. पण 7 वर्षाची लेक तुझी फार हट्टी गाई, फार हट्टी आहे. तिला उठल्याबरोबर विचारण्याची सवय. आई बाबा कुठे गेले? कुठल्या तोंडाने सांगू आई बाबा कुठे गेले म्हणून? निवृत्ती दादा डसा डसा रडायला लागला. रुक्मिणी आईसाहेबांनी विठ्ठलपंतांच्या हाताला धरलं. सिद्ध बेटामध्ये गेले आणि इंद्राणीच्या काठावरती जाऊन इंद्राणीच्या डोहामध्ये उड्या टाकल्या. देहांत प्रायचित्त स्वीकारलं गेलं मंडळी. ऐका, देहांत प्रायचित्त स्वतःच्या लेकरांच्या हिताचा विचार करणारे माय बाप असतात. देहांत प्रायचित्त स्वीकारलं, सोपाना उठला. इकडे निवृत्ती दादाने स्वतः धाकट्या भावाची समजूत काढली. विश्वमाऊली ज्ञानोबारायांची समजूत काढली. पण 7 वर्षाची बहीण ज्या वेळेस उठते ना, झाली ना भाऊबीज. आता किती प्रेम असतं ना भाऊ बहिणीचं मंडळी, किती प्रेम असतं. बहीण उठली आणि तिने भावंडाच्या डोळ्यातलं पाणी पाहते. ज्ञानराजा, ए दादा, कशा करता रडता तुम्ही? निवृत्ती दादांनी बहिणीची समजूत काढली. महाराज, मुक्ता, अगं आपले मायबाप आपल्याला सोडून गेले. मुक्ता डसा डसा रडायला लागली. महाराज, अंत करून भरून आलं, अश्रू अनावर झाले. दादा, अरे 4 दिवस झाला आपल्या मायबापाने देहांत प्रायचित्त स्वीकारले, इंद्राणीच्या डोहामध्ये उड्या टाकल्यात. अरे एखादं चांगलं काम केलं तर महाराज आधाराची कौतुकाची थाप मारणारा जगाच्या पाठीवरती बापच असतो ना. आता कोण देणार आपल्याला आधार? कोण देणार? आता माईचा पदर आपल्याला कोण देणार? ती मुक्ता रडत होती. 4 दिवस कुणीकडे मंडळी निघून गेले. डोंबाळवाडीकर ऐका, 4 दिवस कुणीकडे निघून गेले कळालं नाही. 5वा दिवस उजडला गेला. माय बापाने इंद्रांच्या डोहामध्ये उड्या टाकून देहांत प्रायचित्त स्वीकारलेलं होतं आणि 5 दिवस झाले ती मुक्ता उपाशी होती. 4 भावंड. 5वा दिवस उजाडला गेला आणि मुक्ताबाई ज्ञानराजाला बोलते, हे ज्ञानराजा, अरे 4 दिवस झाला अन्नाचा कण नाही रे पोटामध्ये, कावळे ओरडायला लागलेत. भाऊ स्वतःच्या बहिणीसाठी काय करू शकत नाही मंडळी. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी आपल्या खांद्यावरचं उपरणं हातामध्ये घेतलं. उपरण्याची जोळी बनवली. उपरण्याची जोळी बनवली गेली आणि स्वतःच्या बहिणीला भूक लागली म्हणून ती जोळी घेऊन आळंदी तीर्थात मधुकरी मागण्याकरता जात आहेत. प्रत्येकाच्या घराच्या समोर जाऊन कुणाचा दरवाजा वाजवतात. काही लोकांनी मधुकरी वाढलेली नाही, कुणी दरवाजा बंद करून घेतला. काही जणांनी विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या जोळीमध्ये कोणी चिखल टाकला, कोणी अंगावरती पाणी टाकलं. काही लोकांनी जी ज्ञानोबारांच्या जोळीमध्ये पीठ वाढलेलं होतं, काही लोकांनी ते पीठ माती मोल करून टाकलं मंडळी. काही घरांनी मधुकरी वाढली नाही. विश्वमाऊली ज्ञानोबाराय रिकामी जोळी घेऊन माघारी ज्या वेळेस सिद्ध बेटाच्या दिशेने येत आहेत ना, लाडकी बहीण बोलते, निवृत्ती दादा, खूप भूक लागली रे दादा, कधी येणार आहे ज्ञानराजा? हे मुक्ता, अगं आत्ता गेलेला ज्ञाना आत्ता येईल आळंदीतून मधुकरी घेऊन, पोटभर तुला खाऊ घालल बघ. ज्ञानोबाराय समोरून आलेले होते. जसे विश्वमाऊली ज्ञानोबाराय जवळ आले आणि तिन्ही भावंडानं, सोपान काका आणि निवृत्ती दादा आणि मुक्ताबाई, तिन्ही भावंडाने ज्ञानराजाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. हे ज्ञानराजा, कोणी मारलं का तुम्हाला? कशा करतात रडतात? मधुकरी वाढली नाही का? विश्वमाऊली ज्ञानोबाराय एकही शब्द बोलले नाही. झोपडीचा दरवाजा उघडला गेला. ज्ञानोबाराय आतमध्ये गेले. झोपडीचा दरवाजा आतमधून बंद केला आणि पाठची बहीण ती मुक्ता ज्ञानोबारायांना विनंती करते, दादा, माझ्याकरता तुम्हाला मधुकरी मागायला जावं लागलो. लोकांनी मधुकरी तुम्हाला दिली नाही हो दादा.
आता ही मुक्ता तुम्हाला परत भूक लागली म्हणून कधी बोलणार नाही बघा. 2 महिन्याची उपाशी राहील, पण तुम्हाला कधी म्हणणार नाही भूक लागली. मला माफ करा, मी हात जोडते, रागावू नका हो ज्ञानराजा. जगाच्या पाठीवरती असं म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये ज्याला मोठं व्हायचं असतं ना त्याने नम्र व्हायला शिकलं पाहिजे. आणि या कलियुगातले तुम्ही सगळ्यात मोठी योगी आहात दादा. ताटीचा दरवाजा उघडा. जगाच्या पाठीवरती या मृत्यू लोकामध्ये जो जगाच्या अपराध सहन करतो तो सर्वात मोठा योगी असतो. योगी योगी बाबा योगी बाबा योगी बाबा योगी बाबा योगी विश्वमाऊली ज्ञानोबारांना विनंती करते की बहीण दादा, माझ्याकरता तुम्हाला मधुकरी मागण्याकरता जावं लागलं. मी आता भूक लागली म्हणून कधी बोलणार नाही. ताटीचा दरवाजा उघडा दादा. जगाच्या पाठीवरती असं म्हणतात, ज्याला या मृत्यू लोकांमध्ये मोठं व्हायचं असतं त्याने नम्र व्हायला शिकलं पाहिजे. तुम्ही योगी आहेत, योगी योगी आहेत. आणि ज्याला योगी व्हायचं असतं ना त्याने जगाचे अपराध सहन केले पाहिजेत. विश्वमाऊली ज्ञानोबारांची विनंती स्वतःची बहीण करते, ताटीचा दरवाजा उघडा. हे जग तुमच्यावरती अपराध करतंय, अपराध. चाटीचा आवाज द्या थोडा. हे जग तुमच्यावरती अपराध करतंय. ऐका मंडळी, जगाच्या पाठीवरती जो अपराध सहन करतो तो सर्वात मोठा योगी असतो. या जगाच्या पाठीवरती संत महात्मे मंडळी जगाचे अपराध सोसले. म्हणून तर आज माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारांपासून सगळ्या संतांची कीर्ती पाठीमागे शिल्लक राहिलेली आहे. अगदी त्याच्यामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारांपासून मगाशी मी यांनी सांगून गेलो की अगदी संत बाळूमामांपर्यंत असू द्या, त्यांनी जगाचे अपराध सहन केलेले आहेत. म्हणून आज यांची जगाच्या पाठीमागं फक्त कीर्ती शिल्लक राहिली आहे. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ विश्वमाऊली ज्ञानोबारांनी जन्माला घातला. पण 22 वर्षाच्या कालावधीमध्ये जगाचे अपराध सहन करत असताना विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने लेकराच्या हिताकरता देहांत प्राचित स्वीकारलं गेलं. पण 22 वर्षाच्या कालावधीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारांनी असं काय कार्य करून ठेवलं? आम्ही या मृत्यू लोकांमध्ये 70 वर्षाचं आयुष्य जीवन जगतोय, पण आम्हाला एक सुद्धा चांगलं कार्य करता येत नाही मंडळी. दादा, काय आमच्याकडून एखादं चांगलं कार्य घडलेलं आहे का 70 वर्षामध्ये? आजपर्यंत आम्ही विचार केलेला नाही. पण 22 वर्षाच्या कालावधीमध्ये 22 वर्षाच्या कालावधीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारांनी असं काय कार्य करून ठेवलंय? तेच विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. जगाची आई झाले, जगाची आई. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगम जगाच्या पाठीवरती वयाच्या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये जगाची आई माझी विश्वमाऊली ज्ञानोबा झाले. ज्ञानराजे माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ऐका मंडळी, 22 वर्षाच्या कालावधीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारांना मायबाप सोडून गेले, पण त्या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबा जगाची आई झाले. या कलियुगामध्ये सांगून जाईल, ज्याला माय नाही त्या हजारो अनाथ लेकरांची एक माय होऊन गेली. सांगू शकाल का तुम्ही काय नाव तिचं? हजारो अनाथ लेकरांची एक माय होऊन गेली. त्या मायेचं नाव आहे सिंधुताई सपकाळ. याच कलियुगामध्ये सिंधुताईंच्या नंतर कलियुगामध्ये जगाची आई म्हणण्यापेक्षा अनाथाची माय जे झाले ना ते विश्वमाऊली ज्ञानोबा आहे.
22 वर्षाच्या कालावधीमध्ये असं काय कार्य विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी केलं महाराज. विश्वमाऊली ज्ञानोबाराई जगाची आई झाले याच्यामध्ये आम्हाला नवल वाटत नाही. 22 वर्षाच्या कालावधीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी स्त्रीचा पुरुष उभा केला, दगडाच्या भिंतीला चालायला लावलं, रेड्याला बोलायला लावलं. अजून 22 वर्षाच्या कालावधीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी असं काय कार्य करावं, तेच ज्ञानोबाराय ज्ञानाचा सागर झाले. ज्ञानाचा सागर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. विश्वमाऊली ज्ञानोबाराय ज्ञानाचा सागर झाले महाराज. म्हणून जगाच्या पाठीवरती असं काय कार्य ज्ञानोबारायांनी केलं. जगाच्या अपराध सहन करण्याची ताकद होती म्हणून ती बहीण भावाला सांगते, दादा ताटीचा दरवाजा उघडा. ताटीचा दरवाजा उघडला गेला. त्या मुक्तानं स्वतःच्या भावाला मिठी मारली. दादा विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी स्वतःच्या बहिणीचे डोळे पुसले. भूक लागली ना तुला मुक्ता, कर मांडण्याची तयारी. बहीण बोलते, दादा घरामध्ये चूल पेटवण्याकरता काळी पिठीतली काळी शिल्लक नाही, तुम्ही तर मांडण्याची तयारी करायला सांगताय. डोळे पुसले. हे मुक्ता मांडच खायचंय ना तुला, कर मांडण्याची तयारी. मुक्ता उठली, पीठ मळायला घेतलं ताटामध्ये. पीठ मळलं गेलं आणि विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या जवळ काय कमी होतं. विश्वमाऊली ज्ञानोबार एका जागेवरती स्तब्ध अवस्थेमध्ये बसले. स्वतःचा जठर अग्नी पेटवला गेला. चुलीतला विस्तव जसा लाल बुंद दिसावा तशी स्वतःची पाठ लाल बुंद केली माझ्या ज्ञानोबारांनी. बहिणीला सांगितलं, हे मुक्ता भाज माझ्या पाठीवरती मांड. पाठीवरती मांड भाजायला सांगितलं मंडळी. मुक्ताबाईनं बनवलेलं मांड माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या पाठीला भाजलं. पण एक वाक्य सांगून जाईल, वाईट विचार करायला गावातल्या पंडितांना माजलं तरी विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानाचं अमृत पाजलं. गोड वाक्य सांगून जातो ऐका, लक्ष द्या. वाईट विचार करायला गावातल्या पंडितांना माजलं तरी माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानाचं अमृत पाजलं. 7 वर्षाच्या बहिणीचं बोलणं भावाला साजलं म्हणून तर स्वतःच्या बहिणीसाठी माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी पाठीवरच मांड भाजलं, पाठीवरच मांड भाजलं. काय महाराज, तो भाव बहिणीसाठी काय करू शकत नाही म्हणून ती बहीण पाठच्या भावाची समजूत काढते. दादा शांत व्हा, अपराध सहन करा. हे जग विस्तवासारखं लाल झालेलं आहे. तुम्ही ज्यावेळेस पाणी होण्याचा विचार करचाल ना त्यावेळेस या मृत्यू लोकातले तुम्ही खूप मोठे योगी असणार आहे दादा. साहे अपराध जना, साहे अपराध जना, योगी बाबा योगी मृत्यू लोकांमध्ये असं काय कार्य केलं मंडळी. मायबाप स्वतःच्या लेकरांच्या हिताचाच विचार करत असतात. विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेने माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारापासून निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताबाईंचा विचार केला आणि देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. मला वाटतं आज लाखो समाज माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये चालतोय ना. जगाच्या पाठीवरती ज्याने अपराध सहन केलेत महाराज त्याची पाठीमागे कीर्ती राहिल्याशिवाय राहत नाही. विश्वमाऊली ज्ञानोबारांनी इतका अपराध सहन केले म्हणून तर मला वाटतं 15 ऑगस्टच्या दिवशी माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवण्यात आला. काय कार्य करावं महाराज. जगाच्या पाठीवरती जो चांगलं कार्य करतो त्याचं नाव निघत असतं. आज या रुपनवर परिवाराचं भाग्य असावं. दादांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही कार्य केलेले आहे महाराज म्हणून तर आज थाटामाटामध्ये द्वितीय पुण्यस्मरण सोहळा साजरा होतोय महाराज. म्हणून तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगताय, आपुले आपुली आहे जो ते जगता, आपुली आहे आपुली आहे जो ते जगता, आपुली आहे
गीता ही आपली माय आहे. तुम्ही म्हणाल कुठली गीता? गावातली गीता आपली माय नाही. गीता म्हणजे ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, जे आम्ही 18 अध्याय वाचतो त्याच्यामध्ये संस्कृतचे जे श्लोक येतात त्याला गीता म्हणतात. गीता ही आपली माय आहे. गीतेचं आपलं नातं काय आहे महाराज? गुरुवर्य आमचे गुरुवर्य नेहमी वाक्य सांगतात, गीतेशी क्या नाता है, तो गीता हमारी माता है. गीता ही आमची माय आहे, गीता आमची माता आहे. महाराज म्हणतात या मृत्यू लोकांमध्ये जगायचं कसं, ज्याने गीता वाचली त्याला कळतं. आणि माणसाच्या जीवनातला शेवट गोड व्हावा वाटत असेल ना, तर त्याने भागवत वाचायचा प्रयत्न केला पाहिजे. महाराज, माणसाचं जगणं चांगलं असावं, माणसाचा प्रारंभ चांगला असावा, माणसाचा मध्यमही चांगला असावा आणि माणसाचा शेवटही चांगला असावा. कदाचित मला असं वाटतं दादांचा शेवटही चांगला आहे, प्रारंभही चांगला आहे, मध्यमही चांगला आहे. म्हणून आज या ठिकाणी थाटामाटामध्ये सोहळा प्राप्त होतोय ना. माणसाच्या जीवनातला शेवट गोड व्हावा. माझे तुकोबारे म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, याचसाठी केला होता टास, शेवटाचा दिस गोड व्हावा. माणसाच्या जीवनातला शेवट गोड व्हावा महाराज. माणसं सगळी जगायला चालेल, पण चांगलं कार्य करण्याला किंमत आहे हो. चांगलं कार्य करून जगण्याला किंमत आहे. कोणाचंही नाव निघत नाही. अमक्या पोरानं जर एखादं चांगलं कार्य केलं की माणसं बोलून जातात, अहो तो रामभाऊचा पोरगा आहे, चांगल्या सर्व्हिसला लागलेला आहे. पण त्याच पोरानं त्या बोलून जातात, तो चांगल्याचा पोरगा आहे, रामभाऊचा पोरगा आहे, चांगलं काम केलं, चांगल्या ड्युटीला लागला, चांगलं कार्य करायला लागला, आमच्याच घराजवळ राहतो म्हणतात. पण त्याच्यावरतीच पुन्हा काही दिवसांनी चांगलं जास्त कर्ज होऊ द्या, तोच माणूस पुन्हा त्याला म्हणतो आहे तो जवळचाच पण थोडासा लांबचा आहे, नाही का. चांगलं असं काहीतरी कर्म करा या मृत्यू लोकांमध्ये, जेणेकरून आपलं पाठीमागं नाव राहिलं पाहिजे शिल्लक. माणसानं चांगलं कर्म करावं. या परिवाराचं कर्म चांगलं आहे. कदाचित आज दादांचा द्वितीय पुण्य स्मरण सोहळा या ठिकाणी थाटामाटामध्ये साजरा होतोय जगाच्या पाठीवरती. अरे बापाचं कौतुक किती करावं महाराज. आज ही दोन्ही मुली आपल्या वडिलांवरती, ही सगळं परिवार स्वतः दादांवरती प्रेम करतोय. किती प्रेम करावं महाराज. अरे तुकोबाराय ज्यावेळेस वैकुंठाला निघून गेले ना, पोरगा सुद्धा बापावरती इतकं प्रेम करतो आणि मुलगी सुद्धा स्वतःच्या बापावरती इतकं प्रेम करते. असं म्हणतात की पोरगा प्रेम करत नाही, आज खरं पाहायला मिळालं पोरगा किती बापावरती प्रेम करतो. अहो मुली सुद्धा प्रेम करतात. बाप स्वतःच्या लेकरांच्या हिताचा विचार करण्याकरताच काय करतात मंडळी, एक रुपया बाजूला करून स्वतः पोरीचं लग्न थाटामाटामध्ये लावून देण्याकरता महाराज एक रुपया बाजूला करणारा बाप आम्हाला कळलेला नाही. भागीरथीने सुद्धा माझ्या तुकोबारांवरती किती प्रेम करावं मंडळी. वैकुंठाला निघून गेलेले तुकोबाराय स्वतःच्या लेकीला भेट देण्याकरता येत ना. माळीन मावशी येलवाडी गावामध्ये जायची आणि त्या माळीन मावशीला भागीरथी विचारायची, माळीन मावशी आमचे बाबा बरे आहेत का. त्या लेकीनं स्वतःच्या बापावरती किती प्रेम करावं, रोज विचारपूस करावं. मग 5 दिवस माळीन मावशी आली नाही गावामध्ये. बाबांचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचला नाही. 6व्या दिवशी माळीन मावशी ज्या वेळेस येलवाडी गावामध्ये येते, भागीरथीनं विचारलं गेलं, माळीन मावशी माझे बाबा बरे आहेत का. माळीन मावशीच्या डोळ्याला पाणी आलं, ए भागीरथी तुझे बाबा तुला सोडून गेले ग वैकुंठाला. भागीरथीचं अंतःकरण भरून आलं, बाबा मला न सांगता तुम्ही वैकुंठाला सोडून गेलात का हो बाबा, मला भेट देण्याकरता पुन्हा या ना हो बाबा. जगाच्या पाठीवरती असं मला वाटतं या कलियुगामध्ये, या मृत्यू लोकांमध्ये स्वतःच्या पोरीला भेट देण्याकरता अजून एकही बाप वैकुंठाला गेलेला माघारी आलेला नाही. पण जगद्गुरु तुकोबारा गेलेले वैकुंठाला, ती स्वतःची लेक तुकोबारांना बोलते, बाबा बाबा गेले भागीरथी करी दावा, भागीरथी करी दावा, भागीरथी करी दावा, गेले भागीरथी करी दावा, भागीरथी करी दावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले तो
बापावरती किती प्रेम करावं बाबा, मला तुम्ही न सांगता वैकुंठाला निघून गेला तू. भेट देण्याकरता मला पुन्हा यावरती लोकांमध्ये या ना. तुकोबारांनी स्वतःच्या पोरीवरती किती प्रेम करावं, वैकुंठाला गेलेले तुकोबार पुन्हा यावरती लोकांमध्ये स्वतःच्या लेकीला भेट देण्याकरता आलेले आहेत महाराज. जगाच्या पाठीवरती महाराज असं काहीतरी माणसानं कर्म करायला शिकलं पाहिजे की काय कर्म करावं. आज या परिवाराने आपला एक बाप निघून गेला, पण त्यांची स्मृती जिवंत ठेवण्याकरता द्वितीय पुण्य स्मरण सोहळा साजरा करतायत. काय कर्म चांगलं करावं महाराज. तुम्ही म्हणता चांगलं कर्म करावं, मग आम्ही यावरती लोकांमध्ये काय वाईट कर्म करतो का? चांगलंच कर्म करतोय. 10 मिनिटाचा दृष्टांत सांगून मी माझ्या सेवेला विराम देतो महाराज. असं काहीतरी कर्म माणसानं चांगलं करायला शिकलो पाहिजे महाराज. पाठीमागे त्या माणसाचं नाव निघलं पाहिजे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी डोंगरे महाराज म्हणून एक महात्मा होऊन गेला. डोंगरे महाराज सांगायचे की माणसाचं कर्म जर चांगलं असेल, या गेलेल्या आत्म्याला जर चांगल्या ठिकाणी सद्गती प्राप्त व्हावी वाटत असेल, तर माणसानं चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज दादा निघून गेले, पाठीमागं फक्त उत्तम अशी पाठीमागं कीर्ती शिल्लक राहिली. आज दादांचं नाव निघतंय. घरातली सगळी मंडळी, सगळी पोरं असतील, मुली असतील, घरातला सगळा परिवार माळकरी केला महाराज. अजून काय पाठीमागं शिवायचं ठेवायचं कार्य करून, एवढं मोठं कार्य करून ठेवलं महाराज. पैसा किती माणसाच्या जीवनामध्ये कमवला त्यांनी मला माहीत नाही या परिवाराला. पण मी नेहमी सांगतो, पैसा कमवत असताना माणसानं चांगल्या मार्गाने, उत्तम मार्गाने जोडून या. धन उत्तम व्यवहारेन उदास विचारे विच करी. उत्तम मार्गाने पैसा कमवला पाहिजे. या परिवारानं किती पैसा कमवला मला माहीत नाही, पण कार्य मात्र चांगलं केलं. का सांगतो? आमचे सगळे कीर्तनकार सांगतात, माणसाच्या केशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्या पैशाच्या पाठीमागं कोणाचा तळतळाट नसावा. दादांनो, असं काहीतरी चांगलं कर्म काय करायचं मंडळी? अरे ज्याचं घेतलंय त्याला माघारी देऊन टाकायचं. काय कर्म करायचं? अरे गेलेली व्यक्ती, त्या व्यक्तीने एवढं मोठं कार्य केलं, त्या व्यक्ती करता 3 वर्ष तरी आम्ही पुण्यस्मरण सोहळा साजरा करू शकत नाही. काय कर्म करायचं? महाराज म्हणतात, जे कर्म कराल त्या कर्माची पोचपावती तुम्हाला. म्हणून गेलेल्या आत्म्याला या परिवाराने, रुपनवार परिवाराने आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता, या आत्म्याला सद्गती प्राप्त होण्याकरता डोंगरे महाराजांनी 10 मिनिटाचा दृष्टांत सांगितला. डोंगरे महाराज सांगतात, राजहंस राजहंसिनी दोघे पती पत्नी आहेत. सकाळपासून तीर्थयात्रेला निघालेले आहेत. संध्याकाळ झालेले, सकाळपासून चालतायत. अंधार पडू लागलेला आहे. डोंगराळ भाग चालू झालेला आहे. एकही घर दिसत नाहीये. रस्त्याच्या साईडला एक छोटंसं घर दिसलं. ते घर होतं कावळ्याचं. राजहंस आणि राजहंसिनीने, दोघा पती पत्नीने मनामध्ये विचार केला, सकाळपासून चालतोय, अंधार पडलेला आहे, एकही घर दिसत नाही, पण रस्त्याच्या साईडला एक छोटीशी झोपडी दिसली, त्या झोपडीच्या जवळ जावं. दोघा पती पत्नीने मनामध्ये विचार केला. दोघेही पती पत्नी राजहंस आणि राजहंसिनी घराच्या त्या झोपडीच्या जवळ जाऊन पोहोचले. दरवाजावरती थाप मारला. आतमधून दरवाजा उघडला गेला. महाराज, ते घर दुसरं तिसऱ्याचं नसून ते घर होतं कावळ्याचं. ते घर होतं कावळ्याचं. या दोघा पती पत्नीने हात जोडून कावळे दादाला विनंती केली, कावळे दादा, सकाळपासून चालतोय, तीर्थयात्रेला निघालेलोय, अंधार खूप पडलेला आहे, डोंगराळ भाग लागलेला आहे, एकही घर दिसलं नाही, तुमची छोटीशी झोपडी दिसली, या अनुषंगाने तुमच्या घराच्या जवळ आलो. अडचण काहीच नाही. 2 घास पोटाला भोजन मिळावं आणि एका दिवसापुरती राहण्याची व्यवस्था व्हावी, एवढी आमची अपेक्षा आहे. कावळे दादांनी कोणताही विचार न करता, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या कुळाचा आहे, स्त्री पुरुष, ज्ञानी अज्ञानी, गरीब श्रीमंत, कोणताही विचार न करता कावळ्याने आतमध्ये प्रवेश दिला. शास्त्र असं सांगते, ज्यांची येण्याची आणि जाण्याची तिथी माहीत नसते त्यांना शास्त्र सांगते अतिथी म्हणतात. आणि जो 12:15 1:45च्या गाडीने येणार आहे म्हणून सतत फोन करतो त्याला पाहुणा म्हणतात. यांची येण्याची आणि जाण्याची तिथी माहिती नव्हती. महाराज आतमध्ये प्रवेश दिला, भोजनाची व्यवस्था केली, आरामाची व्यवस्था केली. पुढच्या पायी तीर्थयात्रेला निघायचं म्हणून आराम संपला. पहाटे 4 वाजता उठले दोघे पती पत्नी. तीर्थयात्रेला जायचं म्हणून बाजेवरती कावळा झोपलेला होता. स्नान विधी आटोपला, देवपूजा अर्चा झाली. ज्याने आपल्यावरती उपकार केले, जाता जाता त्याला विचारून जावं म्हणून कावळ्याच्या जवळ गेले. कावळे दादाला उठवलं, जाग केलं. कावळे दादा उठा, आता आम्ही पुढच्या पायी तीर्थयात्रेला निघत आहे. उठवलं. अचानक कावळ्याच्या डोक्यामध्ये प्रचक्क प्रकाश पडला. कारण शास्त्र असं सांगते, 2 पायाच्या पक्ष्यांमध्ये चतुर कावळा सांगितलाय, 4 पायाच्या प्राण्यांमध्ये कोल्हा चतुर सांगितला. गुले महाराज चतुर असणारा कावळा बोलून गेला. राजहंसिनीचा हात घट्ट पकडला आणि राजहंसाला म्हणायला लागला, हे राजहंसा, ही तुझी पत्नी नसून ही माझी पत्नी आहे. राजहंसाने हात जोडले, कावळ्याला विनंती केली, कावळे दादा, अरे ही माझी पत्नी आहे. कावळ्याने भांडण करायला सुरुवात केली, हे राजहंसा, ही माझीच पत्नी आहे,
ही तुझी पत्नी नाहीये. दोघांचं भांडण चालू झालं, दोघांचा वाद चालू झाला. राजहंसाच्या डोळ्याला पाणी आलं. माझी पत्नी असताना का तू स्वतःची पत्नी समजतोय. भांडण चालू झालं, राजहंसाच्या डोळ्याला पाणी आलं. आता याच्यासोबत भांडण करण्यापेक्षा आपण ही केस घेऊन कोर्टामध्ये जाऊ. कोर्टात आले, घडलेली हकीकत साहेबांना सांगितली. साहेबांनी सांगितलं राजहंसिनी ही राजहंसाचीच पत्नी असली पाहिजे. का? राजहंस हा पांढरा शुभ्र आहे, राजहंसिनी ही पांढरी शुभ्र आहे, कावळा हा काळा कुट्टा आहे. राजहंसिनी राजहंसाचीच पत्नी असली पाहिजे. तुमचा निकाल आता दिला जाणार नाही. तुमचा निकाल अमक्या अमक्या तारखेला दिला जाईल. तारीख 2 महिन्यांनी दिली. 2 महिन्याने तारीख जवळ आली. कीर्तनात जरा लवकर येते बरं का. तारीख जवळ आली. महाराज कावळा कोर्टात न जाता 7 वाजता उठणारा कावळा पहाटे 5 ला उठला. हो दादांनो, कोर्टात न जाता थेट साहेबाच्या घरी गेला. साहेबाचा दरवाजा वाजवला, आतमध्ये गेला. 1 पाऊल आतमध्ये टाकला, 1 पाऊल बाहेर राहिला. आणि साहेबांनी विचारलं, हे कावळे, अरे माझ्या घरी कशा करता आलात? कावळेनं सांगितलं, साहेब तुम्ही सांगितलं होतं ना अमक्या अमक्या तारखेला तुमचा निकाल दिला जाईल, ती तारीख आज आहे. मग कोर्टात यायचं माझ्या घरी कशा करता आलात? कावळे दादांनी हात जोडले आणि सांगितलं, साहेब तुम्हाला माहिती आहे राजहंसिनी राजहंसाचीच पत्नी आहे, पण कोर्टामध्ये निकाल देताना खोटा निकाल माझ्या बाजूने द्या. साहेबांनी हात जोडले, कावळ्याला विनंती केली, हे कावळ्या, अरे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माझ्या माय बापाने कधी चुकीचं कर्म केलेलं नाहीये. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माझ्या माय बापाने कुणाची लबाडी केलेली नाहीये. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माझ्या माय बापाने आमच्यावरती चांगले संस्कार केलेले आहेत. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माझे माय बाप कधी खोटं बोललेलं नाहीयेत. मी खोटं बोलू शकत नाही. कावळ्याला थोडासा राग आला. कावळा साहेबांच्या घरातून निघाला. अजून एकदा शब्द टाकला, साहेब पाहिजे तेवढा पैसा मी तुम्हाला देतो, पण खोटा निकाल माझ्या बाजूने द्या. साहेबांनी सांगितलं, मायबापांचे आमच्यावरती संस्कार आहेत आणि त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही. खोटं बोलू शकत नाहीत. अजून थोडासा कावळ्याला राग आला. कावळा साहेबांच्या घरातून निघाला. 1 पाऊल आतमध्ये राहिला, 1 पाऊल बाहेर टाकला आणि एकच वाक्य बोलला, साहेब नाही द्यायचं ना तुम्हाला निकाल, माझ्या बाजूने नका देऊ, पण या पट्ट्याचं एक वाक्य लक्षात ठेवा, ज्या वेळेस माझी सुद्धा तुम्हाला गरज आहे ना त्यावेळेस मी सुद्धा ठरवेन यायचं की नाही. कधी आपल्याला कावळ्याची गरज नाही. पिंडदान करण्याकरता आपण त्या पाहुण्याची वाट पाहतो ना. माझी तुम्हाला कधी गरज नाही त्यावेळेस मी सुद्धा ठरवेन यायचं की नाही. पितृपक्षामध्ये मला मानलं जातं. तुमचे मायबाप 10 वर्ष झालं निघून गेलेत. तुमचे मायबाप स्वर्गात आहेत का नरकात आहेत हे मला आत्ता कळतंय. तुम्हाला जर तुमच्या मायबापाचं दर्शन घ्यायचं असेल तर खोटं बोलायला तयार व्हा. मला सांगा रुपनवर दादा, या मृत्यू लोकात 10 वर्ष झाली एखाद्या लेकराला मायबाप सोडून गेलेले आहेत आणि पुन्हा जर 10 वर्षानं त्या मायबापांचं दर्शन होत असेल, कोणतं पोरग खोटं बोलायला तयार होणार नाही. साहेब खोटं बोलायला तयार झाले. कोर्टामध्ये पेपर मांडले. न्यायाधीश साहेबांनी जज साहेबांकडे पेपर दिले आणि जज साहेबांनी महाराज निकाल जाहीर कीर्तनामध्ये निकाल करून टाकला. राजहंसिनी ही राजहंसाची पत्नी नसून बोला की कावळ्याची पत्नी आहे. कावळा आनंदाने उड्या मारायला लागला. राजहंसाच्या डोळ्याला पाणी आलं. आता आपलं काय खरं नाही. भगवी कपडे अंगावरती धारण करायची, कुंभमेळ्याला निघून जायचं. ज्याचा असेल वशिला तो जाईल काशीला, एवढं वाक्य बोलला. आता आपलं काही खरं नाही. साहेबांनी आवाज दिला. कावळा आनंदाने उड्या मारत होता. राजहंसिनीचा हात घट्ट पकडला. कोर्टाच्या बाहेर निघाला. जाता जाता साहेबांनी आवाज दिला, हे कावळ्या, अरे मी तुझं काम केलं पण तुझं माझं काम कधी करणार? कावळ्यानं सांगितलं, कावळा शब्दाला पक्का आहे. पितृपक्षामध्ये त्याला किंमत आहे. तुम्ही माझी नसताना माझी करून दिली ना. तुमचं काम केल्याशिवाय मी जाणार नाही. साहेबाला जवळ बोलावलं. एक हात राजहंसिनीचा धरला, एक हात साहेबांचा धरला. कोर्टाच्या बाहेर आले. रस्त्याच्या साईडला कचरा टाकण्याचा उकिरडा होता. कावळ्यानं साहेबांना सांगितलं, साहेब तो कचरा टाकण्याचा उकिरडा आहे ना, तो उकरा. साहेबांनी कचरा टाकण्याचा उकिरडा उकरला गेला. मंडळी त्याच्यातून 2 गांडोळ बाहेर निघले. कावळ्याने सांगितलं, हीच तुमची आहे माय, हाच तुमचा आहे बाप. साहेबांच्या डोळ्याला पाणी आलं. अरे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कधी चुकीचं कर्म केलं नाही माझ्या मायबापाने. हे कावळ्या, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कधी कोणाची लबाडी केली नाही. माझे मायबाप स्वर्गातच असायला पाहिजे, नरकात कस काय आले? चतुर असणारा कावळा बोलून गेला, साहेब तुम्ही जाहीर कीर्तनामध्ये 12 वाजून 2 मिनिटांनी जाहीर कीर्तनामध्ये खोटा निकाल जाहीर करून टाकला की राजहंसिनी राजहंसाची पत्नी नसून ही कावळ्याची पत्नी. खोटं बोलला त्यावेळी तुमच्या मायबापाला स्वर्गातून नरकात यावं लागलं. विठ्ठल विठ्ठल कर्म चांगलं असावं. आज या रुपनवर परिवाराने आपल्या बापाच्या ऋणातून उतर होण्याकरता जे केलेले कर्म आहे महाराज, आज दादांना भगवान पांडुरंग परमात्मा
परमात्म्यानं आपलंसं करून घ्यावं. या मृत्यू लोकामध्ये जगायचं कसं आम्हाला गीता शिकवते. गीता भागवत करीती श्रवण. भागवत माणसाच्या जीवनातला शेवट कसा गोड व्हावा त्याने भागवत वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशी सेवा तुकोबाराय म्हणतात भगवान पांडुरंग परमात्म्याला चरणाच्या जवळ म्हणतात तुझी सेवा आयुष्यभर नाही रात्रंदिवस तुझी सेवा करण्याचं भाग्य मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं. दैवाला सुद्धा अंत पार उरणार नाही म्हणून तुझी सेवा घडावी अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मने माझा गडोद्यांची सेवा तुका मने माझा गडोद्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक दयाचा हरे वाटे देवा आरा 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 देवा देवा देरा आरा आ दया जाय करा तेरे साथे देवा ज्ञानराज माऊली महाराज
पार नाही तुकोबाराय म्हणतात. भगवान पांडुरंग परमात्म्याला विनवणी करतात, देवा अहोरात्र तुझ्या चरणाची सेवा मला माझ्या जीवनामध्ये घडावी. तुकोबारायांनी जी भगवान पांडुरंग परमात्म्याची सेवा केली म्हणून महाराज म्हणतात, दैवाला अंत पार उरला नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. महाराज तुकोबारांनी जी भगवान पांडुरंग परमात्म्याची जी सेवा केली, झालं माझं कीर्तन 2 मिनिटात आटोपतो. त्या सेवेचं फळ तुकोबारायांना मिळालं. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जर भगवान पांडुरंग परमात्म्याची सेवा जर शुद्ध भावाने केली तर तो देव आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आज या कलियुगामध्ये असे काही संत महात्मे मंडळ आहेत, निष्ठावंत वारकरी काही होऊन गेले. महाराज जुन्या काळामध्ये PhD झालेला एक महात्मा होऊन गेला. मी नेहमी बोलत असतो त्याला, वैकुंठवासी खंदारकर गुरुजी म्हणून एक महात्मा होऊन गेला. आम्ही नित्यनेम सकाळचा करायचा म्हटलो तर आम्हाला हातावरती गंध कालवावा लागतो ना, मूर्तीला भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीला गंध लावावा लागतो. महाराज जुन्या काळामध्ये PhD झालेला महात्मा शंकर महाराज खंदारकर गुरुजी म्हणून होऊन गेले. पाटावरती पांडुरंग परमात्म्याची मूर्ती मांडलेली असायची. सोन्याची वाटी त्या काळामध्ये गंध कालवण्याकरता गुरुजींना होती. माझ्या पदरचं सांगत नाही. महाराज सोन्याची वाटीमध्ये गंध कालावला, हातावरती घेतला की पांडुरंग परमात्म्याची मूर्ती पाटावरती मांडलेली असायची, गंध लावण्याकरता पुढे सरकत होती. महाराज एवढी ताकद महाराज निष्ठावंत वारकऱ्यामध्ये असते. म्हणून जगाच्या पाठीवरती असे काही संत महात्मे मंडळी होऊन गेले. त्या भगवान पांडुरंग परमात्म्याची त्यांनी सेवा केली. म्हणून या रूपनवार परिवाराने आपल्या बापाच्या ऋणातून उतराय होण्याकरता, दादांच्या ऋणातून उतराय होण्याकरता महाराज केलेलं कीर्तनाचं गोड असं नियोजन. या कीर्तनाकरता उपस्थित सर्व गुणजन महाराज मंडळी, माझ्या या 2 तासाच्या सेवेमध्ये बोलण्याच्या अनुषंगातून एखादा चुकीचा शब्द गेला असेल, उदाहरण करणे मला माफ करा. करविली तैसी केली कटकट वाकोडी का नीट देव जाणे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संतीन अंग भूतयुक्ती झाली हरी कथा रंग ओसरला, उचिताशी आला पांडुरंग आईशी वेळ येईल जेव्हा, तेव्हा कृपा असू द्यावी. उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, आजच्या कीर्तन सेवेकरता गोड अशी मृदंगाची साथ ज्यांची लाभली, प्रातस्मरणे माझे जीवलक मित्र प्रवीणजी महाराज पवारवाडीकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड अशी गायनाची साथ ज्यांची लाभली, एक वारकरी भूषण हरिभक्त परायण माझे जीवलक कंठस्थ सचिनजी महाराज देशमुख महाराजांच्या विनंतीला मानदेवनी सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. महाराजांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय त्याचप्रमाणे आमच्या मेकळीचे असणारे हरिभक्त परायण गायनाचार्य रोहितजी महाराज मेकळीकर महाराजांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उपस्थित सगळेच ही भजनी मंडळ गावातील आदरणीय, त्याच्यामध्ये माझे जीवलक मित्र असणारे घोले महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेत. आणि माझा या ठिकाणी आजच्या कीर्तनाला ज्यांनी विना घेतला आदरणीय महाराज उपस्थित आहेत. गोड अशी साऊंड सिस्टीम शंभू मंडप अलंकापुरीची गोड सिस्टीम आणि गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. दादांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आता काही 2-4 दिवसानंतर हे झालेले कीर्तनाचं शूटिंग महाराज दादा 3-4 दिवसात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील. आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराज जो चॅनल गाजत आहे, आजपर्यंत फक्त मी यूट्यूबच्या माध्यमातून तो चॅनल पाहिला, पण मला कधी येण्याचा योग आला नाही. मी बोलावणार होतो, पण भगवंताच्या मनात आनंद तो चॅनल माझ्यासमोर उपस्थित झालेला आहे. आदरणीय ओम साई क्रिएशन, ओम साई चॅनल या दादांचा आभार व्यक्त करतो. गोड अशी सिस्टीम दादांनी केली. फक्त व्हिडिओ आमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा याच ठिकाणी विराम करून सेवेला याच ठिकाणी विराम देतो. तुकाराम तुकाराम.